सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुका आपल्या थंड हवेसाठी प्रसिद्ध आहेच, पण सध्या इथली चर्चा एका वेगळ्याच पाहुण्यामुळे रंगली आहे. कुंभरोशी येथील शेतकरी शरद सावंत यांना त्यांच्या शेतात एक विचित्र आणि जखमी अवस्थेतील पक्षी दिसून आला. या पक्षाचे रूप आणि ठेवण स्थानिक पक्ष्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. पक्षाची गंभीर अवस्था पाहून शरद सावंत यांनी वेळ न घालवता वनविभागाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मनीष पवार, रुद्र बेलीडकर, गौरव बडोले, श्रेयश गारसुंड आणि स्वतः शरद सावंत यांनी या बचाव कार्यात मोलाची भूमिका बजावली. वनविभागाने या पक्षाला आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. काही काळ निगराणीखाली ठेवल्यानंतर पक्षाच्या प्रकृतीत सुधारणा होताच त्याला पुन्हा सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. इंडोनेशियातील हा पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून महाबळेश्वरमध्ये कसा पोहोचला, हा प्रश्न आता पक्षीप्रेमींना पडला असून वनविभाग व नागरिकांसाठी हा एक कुतूहलाचा विषय ठरला आहे. मात्र कुंभरोशीच्या ग्रामस्थांनी दाखवलेली जागरूकता आणि वनविभागाची तत्परता यामुळे एका दुर्मिळ जीवाचे प्राण वाचले आहेत हे नक्की.